नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज स्वामींच्या मठात आपण आषाढी एकादशी साजरी करतो. स्वामींना नेहमीप्रमाणे आपण विठ्ठलाचं रूप साकारलेलं आहे. त्या रूपामध्ये स्वामी आपल्याकडे सगळ्यांकडे भरभरून आशीर्वाद आणि प्रेमाने बघतात. मित्रांनो, आज विशेष असं आकर्षण म्हणजे स्वामींच्या डोक्यावर असलेलं मुकुट. वारकरी बनायला तर ते वारकरी बनले होते आणि आपलं पुन्हा एकदा सांगणं आहे की जे स्वामींच्या डोक्यावरती आज तुम्हाला मुकुट पाहायला मिळते ते 1.25 किलो चांदीचं आहे आणि एकदम सुंदर अशी नक्षीकाम केलेलं आहे. अप्रतिम दिसतंय मित्रांनो. तुम्ही स्वतः प्रत्यक्षात आलात आणि पाहिलात ना तर तुम्हाला अजून हे नक्कीच आपण पुन्हा कधीतरी कुठल्या तरी कार्यक्रमाला रिपीट करूच. आणि इतकं छान आहे ना, म्हणजे जसं काय जवळ खरोखरच विठू माऊली आपल्या सगळ्यांकडे बघते आणि सगळ्यांना म्हणजे ज्यांना कोणाला शक्य होत नाही पंढरपूरला जाणं त्याला खरंच इथे आगळं वेगळं रूप असं छान विठुरायाचं रूप आपल्याकडे स्वामींना दिलेलं आहे. मित्रांनो, खूप सुंदर आणि तुळशी माळ गळ्यात घातल्यामुळे एक छान असा छान असा अनुभव येतोय आणि छान असं वाटतंय. त्यातून आपल्याकडे भक्त मंडळीसुद्धा दर्शनाला येत आहेत. दर्शनाची रांग लागलेली आहे. शिवाय त्यात प्रत्येकाला ज्या कोणाला पंढरपूरला जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही ते प्रत्येक भाविक भक्त आपल्या मठात येऊन स्वामींचं दर्शन घेतात आणि आपल्या जीवनाचं सार्थक आणि कृतकृत्य करतात मित्रांनो. आणि ही छान अशी फुलांची आरास केल्यानंतर आपल्या मठाचं अगदी आगळं वेगळं रूप दिसतं. जे नॉर्मली रोज असं त्याचं इतकं छान रूप असतंच, पण काही फुलांचं डेकोरेशन केलं, काही भक्त मंडळींनी प्रसाद आणून दिलं किंवा काही छानपैकी अगदी सुगंध दरवळतो की जे काही भक्तजण असा तूप तेल तूप किंवा सुगंधित अगरबत्ती आचार्याची अगरबत्ती लावली तर विचारू नका. खूप सुंदर असं वाटतं. छान वाटतं आणि मला खरं म्हणजे स्वतःला खूप आनंद वाटतं. त्यामुळे मी तर खरंच सांगते तुम्हाला की मला या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. कारण का मी नेहमी मठात जाते, मठात स्वामींचं दर्शन घेते आणि आपले जे काही नवीन जे दर महिन्याला येणारे सण असतात ते सुद्धा मी आनंदाने एन्जॉय करते. मी स्वतः आनंद घेते, इतरांनाही आनंद घ्या असं त्याच्यासाठी इन्स्पायर करते. आणि माझी विठू माऊली माझ्यासाठी दर्शनाला सज्ज असल्यामुळे आणि ती नेहमी माझ्या पाठीशी असते. स्वामींचं नेहमी वाक्य असतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याचप्रमाणे नेहमी प्रत्येक वेळी स्वामी माझ्या प्रत्येक संकटात माझ्या प्रत्येक मार्गात म्हणजे माझ्या वाटेवर ते उभेच असतात की तू आलीस. म्हणजे त्यासाठीच मी तुम्हाला सांगते मित्रांनो की स्वतः खरंच मनापासून भक्ती किंवा नामस्मरण करणं हे किती आपल्या आयुष्यातलं महत्त्वाचं गोष्ट आहे ना, हे जो भक्त खरंच स्वामी भक्त झाला आहे त्यांना कळतं. मी तुम्हाला सांगते ना की मी आज स्वामींचं जर दर्शन नाही घेतलं, दिवसभरातून नाही दर्शन घेतलं तर मला असं कुठेतरी काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं. पण ज्यावेळी मी दर्शन घेते त्यावेळी मला खूप आनंद वाटतो आणि समाधान वाटतं. म्हणजे माझ्या मनाला, माझ्या डोळ्यांना, माझ्या शरीराला खरंच स्वामींचं दर्शन घेतल्याने एकदम सुकून असं वाटतं. त्यामुळे तुम्हाला सांगत असते की भक्ती तुम्ही आषाढी एकादशी कशी साजरी करता मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली तेही कमेंट्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद राजे शरण होते. आणि येणाऱ्या गुरुपौर्णिमेचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.